श्लोक 28. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः। अर्थ, योगी याला जाणून म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये, यज्ञांमध्ये, तपामध्ये, दानात जे पुण्य सांगितले आहे व त्याचे फल त्याला मिळणार आहे, त्या सर्वांचे पलीकडे जाऊन आद्य आणि परम उच्च अशा स्थानाला प्राप्त करून घेतो, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: नित्य योगयुक्त झाल्यास कोणता लाभ होईल ते या श्लोकात भगवंत सांगत आहेत. वेद पठण करणे, यज्ञयाग, कृच्छ चांद्रायणादी तप करणे, दान देणे या सर्वामुळे जे पुण्य प्राप्त होते त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ स्थान या नित्ययोग्याला प्राप्त होते. ते मनुष्याचे शेवटचे प्राप्तव्य आहे. मानवी जीवनाचे तेच सार्थक आहे. यानेच तो शेवटचा दिस सुद्धा गोड होतो. आद्य म्हणजे पहिले, आदिम, प्रथम, मुख्य स्थान असा त्याचा अर्थ आहे. सर्वात पहिले व श्रेष्ठ स्थान प्राप्त करण्याचा केवळ एकच एक उपाय आहे, तो म्हणजे योग पद्धतीने आपल्या संपूर्ण जीवनाचा यथायोग्य उपयोग करून घेणे. जे करावयाचे ते योगरूप बनवणे, योगयुक्त करणे आणि तोच आपला स्वभावसुद्धा व्हावा ह्यासाठी सतत प्रयत्नशील असणे, हाच नित्ययोग ब्रह्माशी आपला संयोग करून देतो. या श्लोकात भगवंत वेद, यज्ञ, तप आणि दान या साऱ्या गोष्टींना विशिष्ट मर्यादा आहेत आणि त्यांनी पुण्य मिळेल, पण त्याचे पलीकडे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे आणि तेच आपले ध्येय असले पाहिजे, असे अर्जुनाला इथे सांगत आहेत. वेद म्हणजे धर्मग्रंथ, यांचेमुळे मार्गदर्शन होते, पण हे नुसते वाचून किंवा त्यांचे पठण करून, त्यांचा अभ्यास करून उपयोग नसतो, तर अनुभव ही खरी गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचे खरे ज्ञान अनुभवातूनच मिळते, त्यामुळे नुसत्या शाब्दिक माहितीचा उपयोग नाही. इथे आपल्याला कदाचित ही गोष्ट सर्वांना माहिती असेल की एक पंडित असतो आणि तो नदी पार करण्यासाठी एका नावेतून जात असतो. या पंडिताला हा खूप अगदी शब्द प्रभुत्व त्याच्या घरी पाणीच भरत असते आणि ह्यांनी अनेक शास्त्रांचा, अनेक गोष्टींचा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेला असतो. आणि हा नावाडी जो असतो हा बिचारा काय आपला फारसा काही म्हणजे शिकलेलाच नसतो, फारसा नाही शिकलेलाच नसतो. त्याचा आपला उदरनिर्वाहाचा एकच एक जो काही व्यवसाय आहे तो प्रामाणिकपणे करत असतो. पंडितजी त्या नावेत बसल्यानंतर त्या नावाड्याला म्हणतात की अरे तुला पोहता येतं का रे? तो म्हणला, हो आता काय, आम्ही नावाडीच आहोत, आम्हाला जन्मापासूनच पोहता येतं. पण पंडित म्हणतात की तुला ते शास्त्रशुद्ध तू त्याचं शिक्षण घेतलंयस का? तो हसताना तो म्हणतो, शिक्षण? पोहायला कशाला शिक्षण लागतं? ते आम्हाला लगेचच येतं म्हणे, पाण्यात पडलं की लगेच पोहता येतं म्हणे. तर पंडितजी म्हणतात, अरे बाबा तसं नसतं, त्याचं शिक्षण घ्यायला लागतं. मी तुला सांगू का कसं पोहायचं असतं? त्यांनी तुझा नक्की जीव वाचेल. नावाडी म्हणतो की मला काही गरज नाही त्याची, मला आपला जीव कसा वाचवायचा ते चांगलं माहिती आहे. आणि अजून असाच थोडे ते प्रवास करत करत त्या नदीच्या मध्यावर येतात आणि नावाड्याला असं लक्षात येतं की त्या नावेला खालच्या बाजूला एक छिद्र पडलं आहे आणि त्यातून आतमध्ये पाणी येतं. आता नावाडी त्या पंडिताला म्हणतो की महाराज, तुम्हाला पोहता येतं ना, म्हणजे ते काय तुमचं शास्त्रशुद्ध वगैरे ते आता सगळं आठवा बरं, कारण आता ही लवकरच आपली ही जी बोट आहे ही पाण्यात बुडणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पोहण्यासाठी सिद्ध व्हा. आता आली का पंचायती. ह्या पंडिताला फक्त त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं, पोहण्याचा त्याला कणभरी अनुभव नसतो, तो कधी गुडघाभर पाण्यात सुद्धा पोहलेला नसतो आणि असं सांगेपर्यंत
ती नाव अर्धी अशी पाण्याने भरून जाते आणि नावाडी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पटकन नदीमध्ये उडी मारतो आणि पोहत जातो आणि पंडितांना म्हणतो की बघा बाबा, तुमचा त्या शास्त्रशुद्ध पोहण्याच्या अभ्यासाचा तुम्हाला काही उपयोग होतोय का? माझा मी आपला असा अडाणी आहे, मी आता पटकन पहिलं तीर गाठतो. यातला महत्त्वाचा विनोदाचा भाग जरी सोडला तरी यातलं महत्त्वाचं तत्त्व असं आहे की पोहण्याचा अनुभव असणं आणि पोहण्यासंबंधी नुसती शाब्दिक माहिती असणं हा जो काही मोठा फरक आहे आणि त्याच्यामुळे आयुष्य तगणं राहणं किंवा जाणं ह्या सगळ्या गोष्टी इथे घडलेल्या आपल्याला लक्षात येतील. आणि म्हणूनच असं इथं सांगतायत की वेदांचा अभ्यास कळलेले न केलेले तुकोबा सांगतात की वेदांचा खरा अर्थ केवळ आम्हालाच माहिती आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि ते असे बिनधास्तपणे सांगत आहेत. कारण शास्त्री पंडित नुसते वेद व त्याचा अर्थ मुखोद्गत करतात. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे जे शास्त्री पंडित आहेत ह्यांचं कसं ते शिक्षण जे आहे ते कसं आहे की बैलावरी शास्त्र बांधले आहे. बैलावर शास्त्राच्या सगळ्या पोथ्या बांधलेल्या असल्या तरी बैलाला मात्र शास्त्र कळलेलं नसते आणि तसेच आहे. यासाठी तुकोबा अशा पंडितांचा उल्लेख नाश केला शब्दज्ञाने असा करतात. तर समर्थ यांना पढत मूर्ख असे म्हणतात. यज्ञ म्हणजे त्या त्या धर्मातील किंवा संप्रदायातील कर्मकांड. याने जीवनाला विशिष्ट अशी शिस्त लागू शकते. काही संस्कारसुद्धा होतात. त्यामुळे विशिष्ट अनुशासनबद्ध व्यक्तिमत्वे तयार होतात. पण याला एवढेच महत्त्व आहे. अशा लोकांना कर्मकांडातच धर्म सामावलेला आहे असे वाटते. ते त्याबद्दल पुष्कळ आग्रही असतात. पण त्यामुळेच विशिष्ट आचारात धर्म कोंडला जातो. त्यातून अत्याचार घडतात, मतभेद होतात, कलह आणि युद्धसुद्धा होतात. याने काहीच साध्य होत नाही. म्हणूनच अशी धर्मस्थाने व्यर्थ ठरतात किंवा खरा धर्म या सर्वापलीकडे आहे तो खऱ्या पंडितांना समदर्शनानेच कळतो. तप म्हणजे तापणे. यामध्ये आत्मपीडन अथवा परपीडन होत असते. जसे काही व्रते, उपवास, पाययात्रा यातच तप सामावलेले नसते. खरे तर सद्गुण अंगी बाणवण्यासाठी आपला नैसर्गिक वृत्ती आणि प्रवृत्ती विरुद्धचा झगडा करून समाधानाने ते प्राप्त स्थितीत कष्ट सहन केले जातात, त्यालाच तप म्हणतात. मात्र आपण विविध व्रत, वैकल्य, यात्रा, विशिष्ट आचरण इत्यादीचे वर्षानुवर्ष पालन करण्याला तप मानतो व आपणच खरे धर्माचरण करतो अशा भ्रमात सुद्धा राहतो. विनोबाजी असं सांगतात की घरातली जी गृहिणी आहे ती खरे तर तप सातत्याने करत असते. कारण ती सर्व आपले जे कर्म आहे, नित्यकर्म आहे, ते सातत्याने इतरांसाठी आणि अत्यंत चांगल्या मनाने करत असते. दानाने पुण्य मिळते हे अगदीच खरे आहे. पण देणाऱ्याला अहंकार राहतो आणि घेणाऱ्याचे दास्य वाढत जाते. कित्येक लोक तर विविध कामना मनात ठेवूनच दान देतात. अशा दानाचा काहीच उपयोग होत नाही. वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचा धर्माचरण म्हणून मानण्यात आले तरी पण या पलीकडे आपण जायला हवे असे भगवान श्रीकृष्ण साऱ्या सीमा ओलांडून पलीकडे जायला अर्जुनाला म्हणजेच आपल्या सर्वांना सांगत आहेत. आणि ते म्हणतात की हे सीमोल्लंघन घडायलाच हवे व ही शिकवणही धर्मानेच देणे गरजेचे आहे. नाहीतर आजचा धर्म कर्मकांडात शब्दजंजाळात अडकलेला आहे. आपल्या भोवती भिंती त्यांनी तयार केलेल्या आहेत. प्रेमशून्य, अनुभूतीशून्य असा हा अर्थशून्य होऊन राहिलेला आहे. म्हणूनच योग्याने मन, बुद्धी, अहंकार परमेश्वराला अर्पण करून या सर्वांपलीकडे जावे व उच्च असे परमपद प्राप्त करून घ्यावे. हीच मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे असे भगवंत अर्जुनाला ह्या 8व्या अध्यायात सांगत आहेत. इथे अक्षरब्रह्म नावाचा 8वा अध्याय समाप्त होत आहे. इथे आपण थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.